5,000 कोटी आणले म्हणून फलक लागले होते ते 4 महिन्यात। मग तुळजापूर शहराला खरे तेवढे पैसे आले का? मग आमच्या तुळजापूर मंदिर संस्थानचे जे 57 कोटी आज कामाला वापरत आहेत ते वापरण्याची काय गरज आली शासनाला? जे भाविकांनी तुळजापूर लावतो 100% समितीच्या अध्यक्षांनी डिक्लेअर केलेलं आहे की प्रसाद त्या दिवशी आम्ही प्रस्ताव पाठवलेला होता, परंतु प्रस्ताव सदरी नामंजूर होऊन काहीही कारवाई झालेली नाही। म्हणजे प्रसाद योजनेचं तुळजापूर शहरासाठी काही नाही। माहिती काय ते आपलं उद्धव ठाकरे असताना ते आरोप करते त्यांच्यामुळे उशीर झाला, त्यांच्यामुळे प्रस्ताव। तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी एक बातमीच्या फ्रीज परवा ते म्हणजे ते किसान चौकी हे त्यांनी रस्त्यावरचे काम करायला पायऱ्या काढायचं, पण उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे ज्या नगरविकास मंत्री त्यावेळेस त्यांनी 10 लाख रुपये त्या कामाला मंजूर केले 2021ला। तुम्हाला कुणाला म्हणत मी जी आर देतो। अजून एक महत्वाचा विषय, तुळजापूर नगर परिषद दुटप्पी भूमिका कशी करते आहे? प्राधिकरणाला 315 कोटी आमचे साहेब, त्याच्यामध्ये 3-4 रस्ते प्राधिकरणात मोठे करण्याचे होते। त्यामध्ये भवानी रोड आपला महाद्वार ते किसान चौकी, तसे बोमला, तसेच आपले किसान चौकी ते अग्रवाल, मंगळवार पेठ रोड आणि आपला समोरचा कामानवेर ते महाद्वार रोड। तर आपल्या खाटकाळ गल्लीतील आणि मंगळवार पेठेतील रोड वाढले, प्राधिकरणात 40 फुटाचे 12 मीटरचे रोड झाले। तर आमच्या त्या मधला जो रोड आहे किसान चौकी ते तर त्याला दुसरी भूमिका का? तर त्याला त्याने असा नियम लावला की तिथल्या नागरिकांनी 5% पैसे रक्कम नगरपालिकेला भरावी त्या व्हॅल्युएशनच्या, मग 95% रक्कम त्यांनी आमच्या अकाउंटला टाकली। मग आम्हाला वेगळा नियम आणि बाकीच्या लोकांना वेगळा नियम का? नाही, आता सीएम आले तर सीएमलाच विचारा तुम्ही दसऱ्या दिवशी। समजू नका, आमच्यापेक्षा जास्त राणाचं आमचं जास्त मानव प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये आम्हाला नाही, नितीन काळेला भाजपच्याच लोकांना विचार सगळ्यात जास्त आम्ही मांडतो। एक नव प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब यांना तुळजापूरची जनता किंवा तुळजापूरचा नागरिक म्हणून हे प्रश्न विचारतोय की आपण ज्या या पोकळ घोषणा केल्या आहेत, या 2.5 वर्षामध्ये ज्या तुळजापूर शहरवासियांसाठी, ज्या येणाऱ्या भक्त भाविकांसाठी सोयीसाठी ज्या आपण पोकळ घोषणा केलेल्या आहेत, याची अंमलबजावणी कधी होणार? कारण या ज्या घोषणा आहेत या फक्त आपले जे प्रतिनिधी आहेत तुळजापूर तालुक्याचे हे फक्त डिजिटलवर दिसत आहेत, या सत्यात उतरणार कधी? तसंच या 5 वर्षा अगोदर आपण तुळजापूरमध्ये या 5 वर्षामध्ये रेल्वे धावणार असं आश्वासन आपले भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या तुळजापूर वासियांना दिले होते। आज 5 वर्ष झालं फक्त त्यांनी उधळण बांधले, त्याच्यानंतर कुणी कुठलेही काम झालेले नाही। परत आपल्या या तुळजापूरमध्ये गेली 2 वर्ष झालं तुळजापूर नगर परिषदेला कायम मुख्याधिकारी हा आपल्याला नाही। गेली 2 नवरात्र 2 दसरे यात्रा हे आपण नळदुर्गचे सीओ अतिरिक्त पदभार त्यांना आपल्या तुळजापूर नगर परिषदेचा दिलेला आहे, तर ते चालवत आहेत। आज तुळजापूरची एवढी वाईट परिस्थिती आहे का की तुळजापूर हे महाराष्ट्राचे कुलस्वामिनी, तसेच या 5 राज्याचे तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांची कुलदैवत आहे। आज या 5 राज्यातून येथे भाविक येतात, यांची हेळसांड, यांची जी भाविकाची हेळसांड होत आहे, यांना लघवीसाठी मुतारी आणि पिण्याची पाण्याची सोय गेली 5 ते 10 वर्षाला आम्ही मांडत आहेत। तर हे मुख्याधिकारी साहेब किंवा तुळजापूर नगर परिषद मुख गिळून गप बसला आहे का? याला उत्तर देणार कोण? आमचा दुसरा प्रश्न आहे, तुळजापूर नगर परिषदेनं स्वच्छतेबाबत जिओ टॅगिंग असं 1-1.5 वर्षाखाली यांनी आपल्या सर्व माध्यमाद्वारे सर्व तुळजापूर वासियांना सांगितलं होतं की आम्ही जिओ टॅगिंग केलेली आहे, परंतु या तुळजापूर नगर परिषदेला आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सर्व कार्यकर्त्यांनी नेत्यांनी मिळून आम्ही एकदा नाही 10दा निवेदन दिले। आम्ही शिवसाहेबाला प्रश्न विचारल्यावर शिवसाहेब एकच सांगतात
की आमची जिओ टॅगिंग झाली. पण आम्ही त्यांना विचारलं की आपल्या घंटागाड्या तुळजापूर शहरामध्ये स्वच्छतेसाठी घंटागाड्या किती आहेत, तुळजापूर स्वच्छतेला कर्मचारी किती आहेत, या सर्वांची आम्हाला नोंद द्या. तर आम्हाला त्यांनी काम केलेली आहे. गेली 10 वर्ष झालं एकाच कंपनीकडे स्वच्छतेचे टेंडर आहे. हे कुणाच्या आशीर्वादाखाली चालू आहे हे आम्हाला ती कुठल्याही प्रश्नात उत्तर देत नाही. तरी माध्यमाद्वारे आपण त्यांना विचारावं की या जिओ टॅगिंग केलेल्या घंटागाड्या किती आहेत आणि मस्टरचं नोंद म्हणजे रोज कर्मचारी स्वच्छतेला किती येतात. तरी या स्वच्छतेसाठी आम्ही 1 वर्ष झालं ग्रुप काढलेला आहे. त्या ग्रुपद्वारे तुळजापूरचे 25 ते 30% स्वच्छता होत आहे. आमचा तिसरा प्रश्न आहे तुळजापूर शहर विकास आराखडा. तुळजापूर शहर विकास आराखडा आपल्या तुळजापूरच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्या मागितल्या होत्या मागच्या दसऱ्यामध्ये. तर तुळजापुरातील किमान 2 ते 3 हजार लोकांनी त्याला विरोध दर्शवून म्हणजे जो आराखडा होत आहे हा तुळजापुरातील व्यापारी, तुळजापुरातील नागरिक, तुळजापुरातील पुजारी या तिघांनाही न विश्वासात घेता ते आराखडा मांडत आहेत. तरी आम्ही जिल्हाधिकारी ओंबाजी साहेबांशी 2 महिन्याखाली आमचे लोकप्रिय खासदार ओमदादा निंबाळकर यांना घेऊन त्यांची निवासस्थानी भेट घेतली होती. तर त्यावेळेस आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं होतं की तुळजापुरातील नागरिकांना विश्वासात घेतल्याशिवाय मी आराखडा आम्ही घेणार नाही. तरी गेल्या आठवड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर येथे आपले तुळजापूरचे प्रतिनिधी यांनी तिथं घोषणा केली आहे की आराखडा हा आम्ही मंजुरीसाठी पाठवत आहे आणि त्या आराखड्यामध्ये तेच मुद्दे आहेत जे तुळजापूर शहरातील जनतेने नागरिकांनी विरोध केला होता. तेच मुद्दे ते परत मांडत आहेत. आमचा चौथा मुद्दा आहे आता तुळजापुरामध्ये नवरात्र उत्सवाची यात्रा चालू आहे. या नवरात्र उत्सव यात्रेमध्ये येणारा भाविक हा श्रद्धाळू आहे. आमचा भाविक कर्नाटक, तेलंगणा या भागातून चालत पायी येत असतो. तर हे भाविक चालत पायी येत असताना हे तुळजापूरचं नगर परिषद प्रशासन आज कचकडी नावानं आज प्रत्येक रोडवर खड्ड्यामध्ये किंवा या तुळजापूरच्या रस्त्याच्या साईड पट्ट्याने कचकडी टाकतात. मग हे भाविक चालत येऊ नये ह्यासाठी आपण हे टाकत आहेत का? हा आमचा मुख्याधिकारी साहेबाला आणि नगर परिषद प्रशासनाला सवाल आहे. आमचा 5वा प्रश्न आहे तुळजापूर शहरामध्ये लाईटची एवढी बिकट व्यवस्था आहे. नगर परिषदेचे किमान 100 ते 150 खांबावरच्या लाईट बंद आहे. काल आम्ही संध्याकाळी 11 वाजता लाईव्ह फेसबुकवर शिवसाहेबांना, कुंभार साहेबांना फोन केला. त्यांना आज मुलींचं वसतिगृह आहे पापनासच्या पलीकडे आपल्या शेखपरलाकडे जाताना. तर त्या मुली संध्याकाळी 6च्या पुढे तिथून बाहेर पडत नाही. तर तिथल्या 10 ते 15 तसंच हवानी रोड हा तुळजापूर शहरातला मेन रोड आहे तिथल्या बंद आहे. काल एक घटना आपल्या भाविकाशी घडलेली आहे. आरे चौक ते साळुंके गल्ली या ठिकाणी सुद्धा लाईट नाही. तिथे सुद्धा काल महिला स्वतः टॉर्च लावून जात असताना खड्ड्यामध्ये पडलेली आहे. कालच आपण माध्यमातून बातमी छापलेली आहे. तसंच उस्मानाबाद हायवेवर सुद्धा किमान 10 ते 15 ठिकाणी मोठे हायमास बंद आहे. त्यासाठी नगर परिषद प्रशासन काय करणार आहे त्यांनी आम्हाला उत्तर द्या. तसंच आमचा 6वा प्रश्न आहे तुळजापूर शहराला जो पाणी पुरवठा होत आहे तो पाणी पुरवठ्यामध्ये दुजाभाव चालू आहे. म्हणजे कसं काही भागामध्ये 10 ते 15 मिनिटात पाणी येतं आणि काही भागामध्ये 1 तास 1.5 तास पाणी दिलं जातं. हे कुणाच्या सांगण्यावर दिलं जातं? आणि जिथं 10-15 मिनिट पाणी दिलं जातं ते नागरिक तुळजापूर शहरामध्ये राहत नाहीत का? आणि त्या पाणी पुरवठ्यावर परमनंट हा असा एकही नगर परिषदेचा मनुष्य नाही. जे टेम्पररी कामाला मनुष्य आहेत ते त्यांनी कामाला लावले. तरी आमची त्यांच्याशी नगर परिषद प्रशासनाला ही मागणी आहे की आपण एक परमनंट मनुष्य त्या पाणी पुरवठ्यावर द्यावा. तसेच तुळजापूर शहराचा कार पार्किंगचा विषय. तुळजापूर शहराच्या कार पार्किंगमध्ये 6 महिन्याखाली जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहे की आपली गाडी ही कार पार्किंगमध्ये नंतर लावल्यानंतरच पावती फाडावी. तरी सुद्धा या गुंडागर्दी तुळजापूरच्या कार पार्किंगवाली ज्यांनी कोणी घेतली आहे त्यांनी तुळजापूरच्या प्रत्येक शहराच्या रोडवर गुंडागर्दीनं सक्त वसुली कार पार्किंगची केली जाते. याला जबाब कोण विचारणार? तसा आमच्या तुळजापूर शहरवासियांचा 8वा प्रश्न असा आहे की तुळजापूर शहरामध्ये मोकाट जनावरे ही हायवेवर किंवा मोठ्या ज्या गाड्या येतात त्या गाड्यासमोर बसली असतात. तर 1-2 नाही तर किमान 20-25 जनावरे याचे फोटो आम्ही मुख्याधिकारी साहेबांना टाकलेले आहेत. आपल्या माध्यमातून सुद्धा चोरलेले आहे. तर मुख्याधिकारी साहेबांनी 1 महिन्याखाली नोटीस काढली होती की बाबा 8 दिवसात आम्ही ह्याचा निकाल लावू आणि जनावरे जर कुणी ज्या मालकांनी नेले नाही
ते जनावरे सर्व कोंडवाड्यामध्ये कोंडू. तरी आज महिना झालं, आज नवरात्र उत्सव चालू आहे, तरी जनावर आज रस्त्यावर फिरताना दिसत आहे. तसेच आता मंदिरविषयी फार मोठी घटना होत आहे की मंदिरनं जे अभिषेकसाठी ऑनलाईन पास चालू केलेले आहे, ते ऑनलाईन पास संध्याकाळी 12 वाजता उघडत आहेत की दुसऱ्या दिवसाचे जे अभिषेकचे पास काढतात ते संध्याकाळी 12 वाजता उघडत आहेत. तर आमचे पुजारी बांधव संध्याकाळी 12 वाजता बसतात पाससाठी, तर ते साईट हॅक केली जाते आणि किमान ते साईट 5 ते 6 तास बंद पडली जाते. मग ते साईट सकाळी पहाटे 3 ते 4 वाजता सुरू होते. तर 3 ते 4 वाजता साईट सुरू झाली, पुजारी बांधव आमचे पास काढताना बसले असताना ते पास पूर्ण फोन टाकले जातात. याच्या पाठीमागे कुणाचं षडयंत्र चालू आहे हे मंदिर प्रशासना किंवा मंदिरच्या मॅनेजरना आम्हाला उत्तर द्यावं. आणि तुळजापूरच्या आम्ही याच्या अगोदर सुद्धा तहसीलदार साहेब, जिल्हाधिकारी साहेब आणि मंदिरच्या मॅनेजरला आम्ही मागणी केली होती की मंदिरचा अभिषेक पास काढताना कंपल्सरी पुजाऱ्याचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड घेतल्याशिवाय पास मिळू नये, ही सुद्धा मागणी केली असताना त्यांनी या मागणीचा आमचा विचार केलेला नाही. तर हे जे पास आहे हे कुणाला विचारून फुलवतात किंवा कुठून फुलवतात. तसेच आमची 11वी मागणी आहे, मंदिरामध्ये प्रक्षाळीच्या वेळेस जे पहिल्यापासून पूर्व परंपरागत आपले तुळजापूरचे नागरिक, आता ते काय करणं शक्य नाही. 25-30 वर्षाखाली तुळजापुरामधील जव्हार असतील, जव्हार तरुण मंडळ असेल, रणसम्राट तरुण मंडळ असेल, अंबिका तरुण मंडळ असेल, हे काय करायचे की प्रक्षाळीच्या समोर झांज खेळायचे किंवा लेझिम खेळायचे. आता काय त्या गर्दीमुळे शक्य होणार नाही, परंतु त्या प्रक्षाळीच्या टायमाला तुळजापूर शहरातील सर्व नागरिकांना आधार कार्ड दाखवून दर्शनासाठी सोडण्यात यावं तेवढी अपेक्षा. तसेच तुळजापूरचे बस स्टँड आज मध्यभागी होते. आज तुळजापूरच्या प्रतिनिधींनी किंवा तुळजापूरच्या तालुक्याच्या प्रतिनिधींनी आज आम्हाला सांगितलं होतं की 12 महिन्यात हे बस स्टँड पूर्ण करून तुमच्या ताब्यात देऊ. आज गेली 18 महिने झाले त्याचं काम चालू आहे. ते काम अडवण्याचं काम 100% होत आहे. आज त्या बस स्टँडची परवानगी नाही असं मुख्याधिकारी साहेबांनीच आम्हाला प्रमाणद्वारे सांगितलं आहे. तरी तुम्ही त्याला परमिशन दिली आहे. त्या बस स्टँडच्या पाठीमागे 15 फूट जागा बस स्टँडची कुणाला विचारून सोडलेली आहे. बरं, त्या पुढे जे बस स्टँड आहे त्या बस स्टँडमध्ये येणाऱ्या बस जर एखादी आडवी लावली तर दुसरी बस येणार का, हे जे उत्तर आम्हाला परिवहन महामंडळाकडून आम्हाला मिळणं गरजेचं आहे. तसंच हे बस स्टँडमध्ये जे तुळजापूर तालुक्यात असतील, तुळजापूर शहरातले असतील, जे 60 वर्षाचे 70 वर्षाचे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना एक अर्धा किलोमीटर विनाकारण चालत पलीकडल्या बस स्टँड पैसे जाऊन त्यांना राहण्याची सुविधा आहे. तर याला परिवहन महामंडळ का उत्तर देणार. या तुळजापुराला कोण वाली राहिलाय का नाही. 3 वर्ष झालं तुळजापूरमध्ये. आज नगरपालिकेचं इलेक्शन नाही, तुळजापूर प्रशासन आहे नगर परिषदेवर. फक्त तुळजापूरकरांसाठी काय देणार आहेत नगरपालिका किंवा प्रशासन काय करणार आहे ही आमची मागणी आहे. तसंच तुळजापूर शहर आज जे या काळोखाच्या विळख्यामध्ये आहे, या भाविकांच्या येणाऱ्या गैरसोय आहेत, ज्यांना पिण्यासाठी पाणी नाही. आज आता तुळजापूरला 5 ते 7 कोटी यात्रा अनुदानामध्ये येतात. हे कशाला उडवतात हे मुख्याधिकाऱ्याला कोण विचारणार आहे. आता आमच्या पत्रव्यवहाराला किंवा आमच्या अर्जाला ते दाद देत नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांना 10दा पत्र दिले आहे, त्यांनी आम्हाला उत्तर देत नाही. तर तुमच्याद्वारे आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी किंवा या तालुका प्रशासनाने किंवा जिल्हा प्रशासनाने आम्हाला उत्तर द्यावे. तुळजापूर शहरवासीय हे नागरिक नाहीत का, हा आमचा खरा सवाल आहे प्रशासनाला. याचं उत्तर कोण देणार. आणि तुळजापूर मंदिरामध्ये 1 महिन्याखाली आपल्या मंदिरच्या प्रशासनाने एक नियम काढला आहे की कुंकवाचा उधळण किंवा कुंकवाचा सडा हा मंदिरमध्ये झाला नाही पाहिजे. पण नाही, आमची आई भवानी तुळजाभवानी तुळजाभवानी ही जागृत देवता आहे, कुलदैवत आहे आणि सुवासिनी आहे. त्यामुळं कुंकाची उधळण, कुंकाचा सडा हा होणारच. तुम्ही किती विरोध केला तरी हा जो आमच्या हिंदू परंपरेनुसार जो आमचे संस्कार संस्कृती आहे त्याला तुम्ही विरोध घालण्याचा प्रयत्न करू नये ही एक मागणी आमची. म्हणजे कसं तुळजापूर बस स्टँडचे बांधकाम चालू आहे. निकष दर्जाने एवढं बेकार व्हायला लागलं आहे. ते बांधकाम जे आहे ते निकृष्ट दर्जाचे, न सिमेंट वापरतात. स्वतः आमचे नेते श्याम पवार व्हिडिओ काढून यांनी व्हिडिओ काढून घातलेला आहे सगळं तो दाखवलं आहे.
तर एवढं बोगस झालेलं आहे की सांगू नये. भविष्यामध्ये उद्या दुर्घटना जर घडली तर याला जिम्मेदार कोण? प्रतिनिधी का गुत्तेदार? हा सुद्धा सवाल आहे आमचा. पुरावा दाखवलं आणि ही अपील केलंय मी. काय निकृष्ट म्हणजे काय आहे त्यात? निकृष्ट काय? निकृष्ट म्हणजे त्यात सिमेंटचं प्रमाण कमी वापरलेलं आहे, वाळू धुतलेली नाही आणि क्रश सँड धुतलेली वापरायला सोडून त्यांनी ते कचखडीचा वापर केलेला आहे, त्यामध्ये जास्त प्रमाण जास्त आहे. आणि महत्वाचं की लोखंडी बॅरेल उभा केलेले स्टीलचे, त्याला खाली बेसमेंट नाही काय नाही. व्हिडिओ तुम्हाला पाठवून देतो. एवढं घातलेलं आहे. उद्या भविष्यात जर वारा आलं गेलं तो राहणार आहे का नाही काम. व्हिडिओ जो काढलेला आहे. सिटी बसचं स्टँड आहे का बस स्टँड आहे? बस स्टँड बस स्टँड वाटते. तुळजापूरचं बस स्टँड आहे. तुळजापूरचं जुनं बस स्थानक आहे, परंतु असं त्याला बघितल्यावर वाटतं की ते सिटी बस स्थानक असं वाटत नाही त्याला. म्हणूनच तुम्हाला मागाशी म्हणलं की एखादी जर बस आपण तिथे उभा केली तर दुसरी बस 2.5 जाणार नाही, कारण बस 33 फुटाची असते आणि तो फक्त 45 फुटाचा पेस आहे मध्ये, तर दुसरी बस 2.5 कशी जाणार? तुळजापूरमध्ये नगरपालिकेमध्ये आंधळं होतं आणि कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती तुळजापूर झालेली आहे सध्या. म्हणजे सगळ्यात मोठा स्कॅम जर कुठला असेल सर तर स्वच्छतेचा स्कॅम आहे. 7 वर्षात जवळजवळ 25 ते 30 कोटी रुपये स्वच्छतेच्या माध्यमातल्या गुत्तेदारांना देण्यात आलेले आहेत. सगळ्यात मोठा स्कॅम ती आहे. घंटागाड्या 8-8 दिवस दिल्लीपासून कचरा घेत नाहीत. गाड्या आहेत त्याला चालवायला ड्रायव्हर नाहीत. काय किरकोळ कामामुळे गाड्या तसंच बंद पडून आहे. आणि बालाजी आम्हाद्वारे जी कचरा कुंड्या दिल्या ती कशात पडून आहेत धूळ काय. आज तुम्हाला नवीन टेंडर काढून नवीन गाड्या घ्यायच्यात का, नवीन कचरा कुंड्या घ्यायच्यात, त्याचा वापर का होत नाही? सगळ्यात मोठा स्कॅम कचऱ्याचा आहे. जिल्हा अधिकारी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं आणि ते लढीच न्यावं. शहरात विरोधी पक्ष काय करतो? आमच्या पत्राला तुम्ही विरोधी पक्ष काय करता? आम्ही वेळोवेळी अर्ज दिले, आम्ही आंदोलन केले. आम्ही पेपरला त्या बातम्या छापल्या. काय अपेक्षा आहे सांगा. नाही पत्रकारांनी असं म्हणायचं कारण असं आहे की बऱ्याच वेळेला काय होतं, आरोप होतात, ते बातम्या छापून येतात, त्याच्यानंतर काय होतं हे आपल्याला काहीच कळत नाही. आणि महाविकास आघाडीकडून मग ते चिरमिरी घेऊन प्रकरण मिटतं काय होतं? नाही आम्हाला ह्या मुद्द्यावर 1-1.5 वर्षाखाली नगरपालिकेसमोर राहुल खपले आणि बाकीचे सर्व महाविकास आघाडीचे लोक उपोषणाला बसले होते. त्यांना शासनाकडून काही दाद मिळालेली नाही. त्याचं उत्तर मिळत नाही. आता टेंडरचा प्रश्न असेल त्याचं त्या बाबतीत पण आम्हाला तिथं दाद मिळत नाही. विचारलेल्या प्रश्नाची उत्तर तिथे मिळत नाही. मग आता पत्रकार बंधूच म्हणते की विरोधक काय करते, मग करावं काय? सगळ्या कलेक्टरला सुद्धा मी या रस्त्या संदर्भात भेटलो. कलेक्टरला म्हणलं जिथं लोकवस्ती नाही तिथं काम चालू आहे सर. तिथं सांडातलं बी कोण जातात तिथले रस्ते चालू आहे. तुम्ही लक्ष द्या आणि गावातले जिथं गरज आहे तिथं रस्ते करा. कलेक्टर साहेब म्हणले ही माझा अधिकार नाही. जिल्हा अधिकारी तुम्ही कुणाचा अधिकार आहे, आम्ही कुठे जायचं? त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला. कलेक्टर मी स्वतः बोललो कलेक्टरला. याचा मेन मुद्दा काय, आज तुळजापूर शहर एवढं मोठं आहे तरी आज याला पूर्ण म्हणजे कायमत्व मुख्याधिकारी नाही आपल्या तुळजापूर शहरात. ही सगळ्यात मोठं हे आहे. म्हणून आमचं मुख्यमंत्र्याला हेच मागणं आहे, तुळजापूर शहर हे पटलावर आहे का नाही? जिसकी लाठी उसका बेच. आमच्या पत्राला काहीच किंमत दिली जात. तुळजापूर शहराला मुख्याधिकारी द्यायचं नाही का आपल्याला? पालकमंत्री नाही, पालकमंत्र्याला बी पालकमंत्र्याला दिसतो. नाही तुम्ही जी प्रश्न विचारला ना विरोधक काय करतो, टोटल त्याचा पाठपुरावा करून येऊन 3 याचिका हायकोर्टात दाखल केल्यात. त्यामध्ये एक मुतारी चोरीला गेलेली, देवळामध्ये आंदोलनाचा कारभार चालवला आहे आणि कुंकू त्यांनी बंद केलं, फुलं उधळा म्हणून ह्या 3 याचिका कोर्टामध्ये दाखल केलेल्या आहेत. दसऱ्यामुळे आपण थांबलं आंदोलन. दसरा झालं ना आंदोलन दिसते तुम्हाला. 11 मुतारी आहेत, 11 मुतारी चोरीला गेले आणि टोटल आजी माजी नगरसेवकाचं अतिक्रमण आहे. काढायचं कोण? तर भरपूर आहे अतिक्रमणाचं. उदाहरण द्यावं मी तुम्हाला. बरोबर. हा प्रशासन ही काढलं या सगळं या सत्यवाल्याचा गैरवापर करते का? या सत्यवाल्याचा गैरवापर चालतो का सांगा? मग आता किती दिवस झाला आम्ही झगडतो? तुम्ही पत्रकार बंधू ठीक आहे, तुमचा प्रश्न विचारणं योग्य आहे, पण अशी परिस्थिती जे मावळते नगरपालिकेचे नगरसेवक आहेत तेच तिथं असतील. आज तुळजापूरची गुत्तेदारी कुणाच्या वर्षावर चालू आहे? आज तिथंच चालू आहे. तुळजापूरमध्ये
आज सत्ता नसताना सुद्धा 20-20 कोटीचे 25 कोटीचे काम आहे. प्रशासक नाहीच तिथं. कधी प्रशासन येतं? प्रशासक नाहीच तिथं. हा. कर्मचारी कधी आला इथं? अहो, कोणी एक दिवस तरी आला का? जे नगर आला नाही. प्रशासक नाहीच तिथं. अजून सुद्धा ते म्हणत ते नगर अभियंता आपला झेंडावंदन करतो 26 जानेवारीचं. किती दुर्दैव आहे आपलं. दुसरी गोष्ट जुन्या बाटल्याला नवीन करायची चालू आहे. त्याची काय तर 2.5 लाख रुपये फीस काढली होती. त्याला बी कुठल्या तर स्कीम मध्ये घालून त्याला फक्त 2,500 रुपयाची फीस दिली. मग ही सामान्य लोकांना वेगळे बांधकाम परवाने घेता आणि ह्याला वेगळा बांधकाम परवाना. ही कुठली पद्धत आहे. 3 कोटीचं काम आहे ती बाटल्यांचं आणि 2,500 मध्ये तुम्ही चालू करता आणि त्यांच्या हातात आहे वाढवायचं 10 कोटी पर्यंत येतेच ती. म्हणजे सर्वसामान्याला बांधकाम परवान्याचं अडवून धरता तुम्ही. ताकमुखे साहेबांनी आम्हाला सांगितलं की 2,500 रुपये फक्त बांधकाम परवाने फीस घेतली. लोकांना लाखो रुपये फीस घ्या गोळा करा. तुळजापूरमध्ये नागरिकांना वेगळा आणि गुत्तेदाराला वेगळा. शासनाच्या कामाच्या गुत्तेदाराला वेगळा. असा न्याय आहे का. चुकीचं नाही. आम्हाला बी 2,500 रुपये सर्व हो गावात आले की पैसे द्यायचे, आंघोळ करायची म्हणलं की 20 रुपये द्यायचे, चप्पल ठेवायची म्हणलं की 10 रुपये द्यायचे. या बाबतीत पैसे आहेत सर. ह्याच्या विरोधात काय आपली भूमिका. हेच आमची भूमिका मांडणं आहे. तुळजापूरमध्ये येणारा भाविक खिशे भरून घेऊन यायचा आणि जाताना मोकळा होऊन जायचा. हे तुळजापूर प्रशासनाचं काम आहे का. तुळजापूर येताना कार पार्किंगची शहर एंट्री फाडायची, परत तुमच्या चप्पलला पैसे द्यायचे, तुमच्या आंघोळीला पैसे द्यायचे, तुमच्या बॅग ठेवायला पैसे द्यायचे. मग हे यात्रा अनुदानासाठी जे 5 ते 7 कोटी येतात तुळजापूर नगरपालिकेला, याचा येणाऱ्या भाविकासाठी किंवा तुळजापूर शहर नागरिकांसाठी काय उपयोग आहे. मोफत करण्याची अतिक्रमण हटवण्याचे सगळे अधिकार आणि तुळजापूरमध्ये अतिक्रमण होताना तोंड बघून अतिक्रमण केले जातात. म्हणजे जे गुंडागर्दी दुकानदार करतात किंवा जे सत्तेधारांच्या सोबती आहेत, जे सत्तेधारांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचे काढले जात नाहीत. आणि जे गोरगरीब आहेत, जे सर्वसामान्य व्यापारी आहेत, त्यांचे गुंडागर्दीने, त्यांचे तानाशाहीने पूर्ण अतिक्रमण काढले जातात. ह्याला प्रश्न कोण विचारणार आहे. म्हणून आज पत्रकार परिषद घ्यायचं कारणच ते आहे. या लोकप्रतिनिधी आज आमच्यासोबत जे कोण लोकप्रतिनिधी आहेत, जे काही नागरिक आहेत, आपल्या थ्रू तुळजापूरचे मुख्याधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी आहेत, प्रशासन आहे, त्यांना आपण प्रश्न विचारावा. प्रश्न विचारतो छापलं होईल. काय करणार काय काम काय अरे खा तुम्ही माझं म्हणणं काय, उद्या तुम्ही काम करा, उद्या गणस्थापना आहे. चर्चा अशी आहे की तुम्ही इलेक्शन आलं म्हणून ही सगळं काढा. 4-5 वर्ष कुणीच काय वर्षभर केलं बघा आमच्या 5 वर्ष कुणीच काय केलं. बंधू आहे काय ना. आंदोलनाचे अनेक प्रकार असतात. नुसतं निवेदन देणं म्हणजे आंदोलन नव्हे. बस स्टँडच्या विरोधात गेली 1.5 वर्ष चालू काय आहे. कोणी काय केलं. फक्त तक्रार अर्ज देणे, मॅनेज होणे, पैसे घेणे आणि सगळं. तुम्हाला माहिती आहे कोणी पैसे घेतले. जे याचिका दाखल केली बातम्या आम्ही आहे करायच्या, पैसे तुम्ही खायचे काय. हे उत्तर आहे का नाही. उत्तर आहे. 2-4 असत्या. नगरपालिकेच्या विरोधात काय केलं, बस स्टँडच्या विरोधात काय केलं. आम्ही परवा 1.5 वर्ष फक्त एक धरणे आंदोलन 2 तास बसणे म्हणजे आंदोलन आहे. त्याच्या पुढे बी असते. काय करावं सांगतो. हो आम्ही जे नगरपालिकेच्या विरोधात म्हणत नाही, जे काय जनतेच्या विरोधात जे चाललेलं आहे याच्या बाबतीत आम्ही सुरुवात केली. परंतु नेमका हा यात्रा काय आम्हाला काय आंदोलन स्थगित करावी लागली आणि हा धरणे बी 2 तासच होते, त्याच्या पुढे जात नाही. मी काय सांगला बिलकुल नाही. 2 वर्ष झाले तुमच्या उपोषणाला. नाही ह्या सगळ्यांचा बॉस जिल्हाधिकारी आहे बघा, एवढं मला कळतंय. जिल्हाधिकारी साहेबाला सुद्धा आम्ही स्वतः वैयक्तिक भेटलो आहे. 1-1.5 वर्ष जवळजवळ 80% आम्ही खासदारला घेऊन भेटाना जिल्हाधिकारी भेटलो ना. 1.5 महिन्याखाली आमचे लोकप्रतिनिधी खासदार साहेब ओमराजे निंबाळकर यांनीच आम्हाला सगळ्याला बोलून जिल्हाधिकाऱ्यांची निवासस्थानी भेट दिली रविवारी. आम्ही 1 तास चर्चा केली. तर त्यांनी जे आक्षेप आले होते, या ज्या विकास आराखड्याला जे आक्षेप आले होते, हे जे आक्षेप आले होते, या आक्षेपाला संदर्भात तुळजापूरच्या शहराच्या नागरिकांना, व्यापाऱ्यांना, पुजाऱ्याला विश्वासात घेऊन तुम्ही विकास आराखडा मंजूर करा ही मागणी केली होती. तर जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला होता की 100% तुळजापुरातील नागरिक, व्यापारी यांना घेऊनच आम्ही विकास आराखडा मंजूर करू. मंदिरच्या पैशातून जी 54 कोटीची कामं चालू आहे. कुठला शासनाचा निधी नाही काय नाही. आता त्यांनी ठीक आहे, आता उद्घाटन आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दसऱ्यामध्ये. आता आहे की त्यांचे कलेक्टरची बातमी पेपरला 8-15 दिवसाकडे बघा. आता ऐका, आपल्या सगळ्यांची इच्छा आहे तर आम्ही निवेदनावर न थांबता आपले पत्रकार बंधू यांनी आम्हाला सूचना केली आता. तर या तुळजापुरातल्या नागरिकांसाठी जे आमचे प्राथमिक प्रश्न आहेत
यासाठी आम्ही तुळजापूरमध्ये कडक आंदोलन करू. जिल्हाधिकारी असू, येणारे मंत्री असू, यांना तुळजापूर शहरामध्ये एंट्री देणार नाही. हे तुमच्या आता त्यांनी जिल्हाधिकारी स्वतःसोबत त्यांनी मिटिंगला होते. आता माहिती आहे का? meeting लावली. त्यांनी स्वतः त्यांनी मिटिंग लावली ना. मग आउटपुट आम्हाला नाही थांबलं ना की काय होणार होते राज्याचे प्रकार होते. आज पत्रकार बंधू तुम्ही 25-30 वर्षाला पत्रकारी करता. सत्तेपुढे शांतपण चालतं का? नाही गबसणार नाही ना. गबसणार नाही. वेळोवेळी ऐका, आपण लोकशाहीचे चौथे स्तंभ आहे. आम्ही विरोधक ही त्यातला एक स्तंभ आहे. आम्ही 100% जगन्नाथ तुमची आम्हाला साथ हवी आहे. नागरिकापर्यंत ह्या जे प्रश्न आहेत ह्याचे उत्तर पोहोचवण्यासाठी तुम्ही आम्हाला साथ द्या.